नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेवयाची झटपट होणारी खीर कशी बनवायची हे पाहणार आहोत. ही खीर तुम्ही लहान मुलांसाठी, बाळंतिणीसाठी किंवा मोठ्यापासून बारक्यापर्यंत सगळ्यांसाठी बनवू शकता. त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घेतले. तुपामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे. त्याच्यामध्ये मी थोडे काजू, पिस्ता, बदाम आणि 7-8 मनुके छान असे आपल्याला याच्यात परतून घ्यायचे. गॅसची फ्लेम लोवर ठेवायची आणि खमंग असे हे ड्रायफ्रूट्स परतून घ्यायचे. ते ड्रायफ्रूट्स बघा छान परतले आहेत आणि मनुके देखील छान फुललेले आहेत. ते हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि राहिलेल्या तुपात 1 वाटी रव्याच्या शेवया घालून त्या याच्यात व्यवस्थित परतून घेऊ. तुम्ही रेडीमेड शेवया देखील वापरू शकता. ते आम्ही घरी बनवलेल्या शेवया आहेत. तर या आपल्याला तुपामध्ये छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये आणखीन 1-2 चमचे तूप घालायचं. लहान मुलं खाणार असतील तर तूप त्यांच्यासाठी किंवा मोठ्या सगळ्यांसाठी चांगलं असतं. तर तूप आपण आणखी घालून छान अशा शेवया भाजून घेऊ. ही रेसिपी तुम्ही बाळंतिणीसाठी देखील करू शकता किंवा कोणी आजारी असेल तर घरात त्यांच्यासाठी देखील हे करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हे शेवया ज्या आहेत त्या 3 ते 4 मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर चांगल्या खरपूस भाजून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवायची. खूप फास्ट गॅसवर भाजायचं नाही तर शेवया लगेच जळतात. नंतर याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं. तर इथे मी अर्धं छोटं पातेलं दूध गरम करून घेतलं आहे. आपल्याला याच्यामध्ये साधारणतः 2-3 वाट्या दूध घालायचं. म्हणजे आपल्या शेवया शिजतील एवढं आपल्याला याच्यात दूध घालायचं. दूध थोडंसं कोमट करून घातलं तरी चालेल. नंतर आपल्याला याच्यात व्यवस्थित मिक्स करायचं आणि याच्यात साखर घालायची. तर दूध थोडं आटेपर्यंत आणि शेवया पूर्ण शिजेपर्यंत आपण हे शेवया उकळून घेऊ. तर शेवया तुपामध्ये भाजल्या ना त्याला आणखीन छान चव येते. तर नंतर आपण याच्यामध्ये तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स आणि अर्धी वाटी साखर घालायची. साखर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घाला. तर साखर घातल्यानंतर आपल्याला मीडियम फ्लेमवर याला छान उकळून घ्यायचं आहे. थोडंसं याला एक दाटसरपणा आल्याने शेवया शिजल्यावर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि याला छान शेवया शिजवून घ्यायच्या आहेत. तर या शेवया मी घरीच बनवलेल्या आहेत. तुम्ही रेडीमेड पॅकेटमध्ये भेटतात त्या देखील शेवया विकत आणून त्याचीही शेवयाची खीर बनवू शकता. तर ही खीर करायला अगदी झटपट होते 5 ते 10 मिनटात आणि खायला देखील तेवढीच चविष्ट लागते. करायला अगदी सोपी आहे, कमी वेळात होते. लहान मुलांना झटपट नाश्त्यासाठी काही बनवायचं असेल तर तुम्ही ही खीर नक्की करून पहा. नंतर याच्यामध्ये मी थोडीशी वेलची कुटून टाकलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. ते या पद्धतीने आपली आता शेवयाची खीर झालेली आहे. शेवया देखील आपल्या पूर्णपणे शिजलेल्या आहेत. दूध थोडंसं आटतं. तर आपले शेवया व्यवस्थित शिजलेल्या आहेत. तर अशा कन्सिस्टन्सीची झाल्यावर किंवा तुम्हाला आणखीन थोडंसं याला घट्ट करायचं असेल तर करू शकता. मी थोडंसं घट्ट ठेवलं आहे. तर मी सर्व दूध याच्यामधलं बऱ्यापैकी आटू दिले. अशा केल्याने त्या जास्त चवीला छान लागतात आणि आपले शेवया देखील व्यवस्थित शिजतात. तर जर तुम्ही मार्केटमधून शेवया विकत आणल्या तर काही वेळेस जाड शेवया देखील असतात आणि काही एकदम साईजने बारीक देखील शेवया असतात. तर त्यानुसार शेवया भाजून दूध घालायचं आहे. तर इथे मी मोठ्या शेवया घेतल्या होत्या त्याच्यामुळे मला 3-3.5 कप वाटी दूध लागलेलं आहे. तर या पद्धतीने शेवया करा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.